मराठा आरक्षणासाठीचा अधिसूचना मसुदा तयार झाल्यानंतर आता ओबीसींनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करा, सरकारने अधिसूचना मसुदा तात्काळ रद्द करावा, सकल ओबीसी समाजाने ही मागणी केलेली आहे। मराठ्यांचा अधिसूचना मसुदा आल्यानंतर आता ओबीसींनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जरांगेंवर गुन्हे दाखल करून अटक करा, सरकारने अधिसूचना मसुदा तात्काळ रद्द करावा, सकल ओबीसी समाजाने ही मागणी केलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात आता ओबीसींनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी वारंवार ओबीसींकडून होत होती आणि त्यानंतर आता मराठा अधिसूचना मसुदा आल्यानंतर पुन्हा एकदा ओबीसींनी जरांगेंवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। जीआरचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करते सकल ओबीसी समाजाच्या वतीने आणि मनोज जरांगे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, कारण सुप्रीम कोर्टाचा त्यांनी खुलेआम अवमान केलेला आहे। कारण सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच त्या समाजाला मागास नाही म्हणून आरक्षण नाकारलेलं असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान करून जातीय दंगली घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम केलेलं आहे। म्हणून मनोज जरांगेवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि अटक करावी ही आमची प्रमुख भूमिका आहे। 3 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणामध्ये नगरमध्ये सभा होणार आहे भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली। तरी मी समस्त ओबीसी बांधवांना विनंती करते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन या साहेबांच्या पाठीमागे पाठिंबा द्यावा आणि मराठा समाजाला मी सांगेल की जर तुम्ही आमच्या एकट्या भुजबळ साहेबांवर दबाव आणून त्यांना पाडण्याचा जर तुम्ही वारंवार उल्लेख करत असाल तर आम्ही तुमचे 160 आमदार पाडू, एवढं मी सांगेल। या मराठा आयोगानं ओबीसी विद्यार्थी जे विद्यार्थिनी आहेत त्यांचं शैक्षणिक आणि नोकरीतलं नुकसान केलेलं आहे, त्यांना वारं सोडलेलं आहे आणि म्हणून हा अध्यादेश रद्द झाला पाहिजे। हा जो आयोग आहे या आयोगाच्या अध्यक्षांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे, शिंदे समिती तात्काळ बरखास्त झालेली पाहिजे आणि हे जे सर्वेक्षण आहे बोगस सर्वेक्षण आहे, बोगस मराठा आयोगाच्या बोगस अध्यक्षाचं हे बोगस सर्वेक्षण आहे, हे संपूर्ण सर्वेक्षण रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो। सुनील शेख सुक्रे हे कट्टर मराठा समर्थक आहेत, ते मराठा समाजाचे आहेत। राज्य मागासवर्गीय आयोग हा घटनेनुसार मागासवर्गीय लोकांचा असावा, त्यात मागासवर्गीय सदस्य असावेत। हा सगळा मराठाच आयोग केलेला आहे सरकारने आणि काय ओबीसीला न्याय देणार आहे? मागासवर्गीय आयोग हाच ओबीसीला न्याय देत असतो। त्या सगळे मराठा समाजाचीच बाजू मांडणार आहेत। सरकारने लोकसभेचं भविष्य पाहून ओबीसीला संपायचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि ओबीसी त्याला मतदानातून उत्तर देईल।